देवघर कोणत्या दिशेला असावे? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात सतत चिडचिड होतंय किंवा खूप कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाही, याचं एक मुख्य कारण तुमच्या घराचं देवघर चुकीच्या दिशेला असणं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार देवघर कसं असावे आणि तिथे कोणती एक गोष्ट ठेवल्याने स्वामीची कृपा कायम राहील. शेवटी एक विशेष उपाय दिलेला आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. वास्तुशास्त्रानुसार देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. या दिशेला देवाचे स्थान मानले जाते. जर तिथे जागा नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशा उत्तम आहे, पण लक्षात ठेवा चुकूनही दक्षिण दिशेला देवघर नसावे. स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती देवघरात ठेवताना ती अशा प्रकारे ठेवा की तुमचं तोंड पूजा करताना पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल. देवघरात खूप गर्दी करू नका. जेवढे मोजके देव असतील तेवढी सकारात्मकता जास्त राहील. आता एक खास उपाय. देवघरात नेहमी एक छोट्या कलशामध्ये पाणी भरून ठेवा आणि त्यात एक तुळशीचे पान टाका. हे पाणी दररोज बदला. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि स्वामीची कृपा राहते. व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या देवघराची दिशा कोणती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील स्वामी अनुभव शेअर करायचा असेल तर खाली कमेंट करा. आपण त्यावर पुढचा व्हिडिओ बनवू. श्री स्वामी समर्थ.